धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन। या जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना माझ्या शुभेच्छा। या दिनाचे जे काही उद्देश आहे ते आपल्या या शेतकऱ्यांनी आपल्याकडील असलेल्या जमिनीचं संवर्धन करणे, त्याचप्रमाणे त्या मातीचं आरोग्य जपणे। कारण आपण आज जर पाहिलं तर एक जगाची लोकसंख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि लागवडीखालील क्षेत्र जे आहे ते मात्र कमी होत चाललेले आहे आणि त्यामुळे काय होत आहे की उत्पादकता ही जी काही आहे कमी होत चाललेली आहे। आपण 40 वर्षापूर्वी जर पाहिलं तर फक्त शेणखत जरी टाकलं तर चांगलं उत्पादन मिळत होतं, परंतु त्यावेळी 1 किलो जर NPK टाकलं तर आपल्याला 16 किलो धान्य उत्पादन मिळत होतं। पण त्याच जमिनीमध्ये आज जर आपण 1 किलो NPK जर टाकलं तर आपल्याला फक्त 5 किलो अन्नधान्य उत्पादन मिळतं। म्हणजेच याचा अर्थ काय झालं की उत्पादन क्षमता ही जवळजवळ 60% कमी झालेली आहे आणि याचं कारणच आहे की जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे। आणि हीच सुपीकतेबद्दल आपल्याला तिची सुपीकता म्हणजे काय, सुपीकतेची कारणे काय आहे, कमी होण्याची जी काही कारणे आहेत ती काय आहेत आणि ती वाढवण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, यासाठी आपल्याकडे एक तज्ज्ञ आलेले आहेत। ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील पदव्युत्तर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर महावीर सिंग चव्हाण या ठिकाणी आलेले आहे। नमस्कार चव्हाण साहेब। नमस्कार। आता या ठिकाणी मातीची जी सुपीकता आहे ही सुपीकता म्हणजे काय याविषयी शेतकरी बंधूंना थोडं सांगा। मातीची सुपीकता म्हणजे मातीची अशी क्षमता ज्या मातीमध्ये विविध अत्यावश्यक जे काही अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामुळे पिकांची ओढ आणि उत्पन्नाची वाढ याला आपण मातीची सुपीकता असं म्हणतो आणि उत्पादकता ही त्यामुळे वाढते। तर ती उत्पादकता म्हणजे काय? उत्पादकता म्हणजे जर अन्नद्रव्यांची जर जास्तीत जास्त उपलब्धता मातीमध्ये असेल तर निश्चितच जो उत्पन्न आहे पिकांचं ते वाढतं आणि त्या पिकांच्या उत्पादन वाढीला आपण उत्पादकता असं म्हणतो। बरोबर आहे। आज जर महाराष्ट्रातला सुपीकतेचा निर्देशांक जर पाहिला तर बरेचसे नत्र स्फुरद यांची जी उपलब्धता आहे ती कमी कमी होत चाललेली आहे। पालाश मात्र थोडंसं भरपूर आहे, परंतु ही जी काही निर्देशांक जो आहे तो कमी होत चाललेला आहे। याचा अर्थ काय आहे की जमिनीची सुपीकता कमी कमी होत चाललेली आहे। तर ही कमी होण्याची कारणे काय आहेत? ही कारणं तर तसं पाहिलं तर आता आधी ज्यावेळेस ज्या ठिकाणी पाण्याची भरपूर उपलब्धता होती त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावेळेस बेसुमार असा अमर्यादित पाण्याचा वापर केलेला आहे। बरोबर। त्यानंतर 1960च्या नंतर ज्या वेळेस रासायनिक खतांची जास्तीत जास्त निर्मिती झाली त्यावेळेस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय केलं की असंतुलित असं रासायनिक खतांचा वापर केलेला आहे, बेसुमार वापर केलेला आहे आणि त्यात माती परीक्षणाची कुठल्याच प्रकारची त्यांनी तजवीज केली नाही आणि माती परीक्षण न करता असंतुलित असं जे रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाला। त्यानंतर अजूनही त्यामध्ये तणांचा वेळेवर बंदोबस्त त्यांनी केला नाही। नंतर पिकांची फेरपालट जी करायला पाहिजे होती ती फेरपालट त्यांनी त्यावेळेस केली नाही। नंतर बऱ्याच वेळ काय होतं की ह्या सर्व क्षारांचं प्रमाण जे आहे रासायनिक खतांचा निचरा जो आहे जो व्हायला पाहिजे, क्षार जे कमी व्हायला पाहिजे तर ते वाढत गेले आणि त्यामुळे काय झालं की जमिनी क्षारपट झालेल्या आहेत आणि क्षारपट जमिनी झाल्या म्हणजे जमिनीची सुपीकता सुद्धा कमी कमी होत गेलेली आहे। तर अशा मध्ये जमिनीची म्हणजे मातीची जडणघडण जी आहे ती कमी कमी होत गेली आणि मातीची ह्या कारणाने जी आहे तर सुपीकता जी कमी कमी होत गेलेली आहे। आता ही जी सुपीकता आहे ही जी सुपीकता आहे शेतकरी बंधूंनी कशी ओळखावी? आता मातीची सुपीकता ओळखायची असेल तर पहिलं काम जर आपल्याला करायचं असेल तर माती परीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे। तर आता मातीत आपल्याशी काही बोलू शकत नाही म्हणून मातीला तुम्ही मातीच्या मध्ये काय कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्य जे आहेत ते कमी आहेत किंवा जास्त आहेत। उदाहरणार्थ आता आपण जर म्हटलं तर एखाद्या याच्यामध्ये मातीमध्ये जर समजा स्फुरद कमी असेल, नत्र स्फुरद पालाश कमी असेल
तर आपण त्या वेळेस मग आपल्याला कळतं की हे नत्र स्फुरद पालाश कमी आहे, किंवा अजूनही वेगवेगळे 16 अन्न घटक जे आहेत, अन्नद्रव्ये जे अत्यंत महत्वाची असतात, ते अन्नद्रव्य जे आहे मातीमध्ये कोणत्या प्रकारचे कमी आहेत किंवा जास्त आहेत हे आपल्याला कळतं. आणि त्यामध्ये जे आहेत नत्र स्फुरद पालाश हे मुख्य अन्नद्रव्य म्हणून आपण म्हणतो. तर मुख्य अन्नद्रव्य ही जास्तीत जास्त प्रमाणावर लागतात. त्यानंतर मध्यम प्रमाणावर जी लागणारी असतात ती असतात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. तर त्यानंतर आपण ज्यावेळेस अत्यल्प प्रमाणात लागणारी जरी असली परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष करतो ती सूक्ष्म अन्नद्रव्ये, ज्यामध्ये लोह असेल, तांबे, मंगल, बोरॉन, मोलॅब्डेनम या सर्व प्रकारचे जे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत किंवा इतरही जे काही तुम्हाला मुख्य अन्नद्रव्ये, मध्यम लागणारी अन्नद्रव्ये असतील, दुय्यम अन्नद्रव्ये असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील, ह्यांचा पुरवठा आहे किंवा नाही, किंवा जमीन त्याची कमतरता आहे किंवा काय, हे कळण्यासाठी यामध्ये आपल्याला जे आहे मातीचं परीक्षण केल्यानंतर कळतं. किंबहुना जर ही कमी असेल तर पिकांच्या जे पानं असतील किंवा फुलं असतील किंवा जे असेल त्याच्यावरती त्यांची लक्षणं, फळांवरती सुद्धा कमतरतेची लक्षणं दिसून येतात. तर त्याप्रमाणे आपल्याला कळू शकतं. माती परीक्षणाचं तुम्ही आता सांगितलं की अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे किंवा वेगवेगळे अन्नद्रव्य जमिनीमध्ये किती आहे याचं प्रमाण आपण तपासतो. माती परीक्षणाचं तुम्ही आता सांगितलं की अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे किंवा वेगवेगळे अन्नद्रव्य जमिनीमध्ये किती आहे याचं प्रमाण आपण तपासतो. पण आजची परिस्थिती जर पाहिली तर शेतकरी बंधू महाराष्ट्रातील जवळजवळ 1% शेतकरी असे आहेत की ते माती परीक्षण करतात. आणि जे 1% शेतकरी आहेत तेही जे येतात प्रयोगशाळेत ते फक्त फळबाग लागवड करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला हा रिपोर्ट द्यायचा आहे, हा अहवाल द्यायचा आहे, त्याच्याबरोबर जोडायचा आहे आणि म्हणूनच ते येतात. परंतु स्वतःहून शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचं जे आरोग्य आहे, आपल्या जमिनीमधले जे अन्नद्रव्य आहेत हे तपासून घेतलं पाहिजे. आता ह्या माती परीक्षणाद्वारे समजा ही जी सुपीकता आहे ही सुपीकता कशी वाढवता येईल आपल्याला? आता मातीची सुपीकता आपल्याला पहिल्यांदा जर आपण माती परीक्षण केलं तर माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला कळतं की जमिनीची रासायनिक आणि भौतिक गुणधर्म जे आहेत बरोबर ते या माती परीक्षणानंतर आपल्याला कळू शकतात. आता जर रासायनिक याच्यामध्ये आपण विचार केला तर पहिला आहे जमिनीचा सामू, ज्याला आपण पीएच असं म्हणतो. बरोबर, पायाभूत गुणधर्म आहे. हो, तर हा जमिनीमध्ये जो आहे 6.5 ते 7.5च्या दरम्यान हा सामू असला पाहिजे. म्हणजे काय होतं की ह्या 6.5 ते 7.5च्या मधले दरम्यान जर सामू असला तर त्यामध्ये उपलब्ध जे काही अन्नद्रव्य असते हे पीक लवकर शोषून घेतात आणि ती अनुकूल परिस्थिती त्यासाठी निर्माण होत असते. मग सामू तपासला पाहिजे. नंतर जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण कसं आहे हे आपल्याला कळेल. त्यामुळे विद्युत वाहकता ज्याला म्हणतात, जे ईसी म्हणतात, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, तर ती आपल्याला माती परीक्षणाद्वारे माहिती होते. साधारणतः 1 डेसी सायमन्स पर मीटर एवढी जे आपल्या ईसी असेल, विद्युत वाहकता असेल, तर क्षारांचं प्रमाण तर तिथे पिकांची वाढ होण्याला काय हरकत नाही. मग याच्याच प्रमाणे आपल्याला आम्ल जमीन आहे, विम्ल जमीन आहे किंवा उदासीन आहे या सामू कळतो, ईसी कळतो आणि नत्र स्फुरद पालाश किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता किंवा काय हे याद्वारे कळता येतं आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याप्रमाणे सुपीकता वाढवता येते. बरोबर आहे. हे जे काही पायाभूत गुणधर्म आहे त्याच्यामध्ये सामू, क्षारता आणि चुनखडीचं एक प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बरेचसे शेतकरी बंधू आपल्याकडे फळबाग लागवड करताना जर चुनखडीचं प्रमाण जमिनीमध्ये 10% जर जास्त असेल तर डाळिंब असेल, लिंबू वर्गीय जे काही फळझाडे असतील यांचे जे काही उत्पादित आयुष्य आहे ते उत्पादित आयुष्य आपल्याला मिळत नाही. त्यामुळे हे जे काही पायाभूत गुणधर्म आहे हे नक्कीच आपण तपासून घेतले पाहिजे. आणि हे जर योग्य असेल, आताच तुम्ही सांगितले की सामू 6.5 ते 7.5 दरम्यानच पाहिजे, क्षारताई ही 1 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी पाहिजे आणि चुनखडीचं प्रमाण हे 10% कमी पाहिजे. तर अशा पद्धतीने हे पायाभूत गुणधर्माचं सुद्धा माती परीक्षणाद्वारे आपण करून घेतलं पाहिजे आणि नंतरच आपण पिकाचं नियोजन केलं पाहिजे. आता हे झालं पिकाचं नियोजन. परंतु जर आपल्याला विविध पिकांना जर आपल्याला रासायनिक खतं द्यायचं असेल तर संतुलित अन्नद्रव्यासाठी आपण कसं केलं पाहिजे? आता काय आहे की प्रयोगशाळेमध्ये ज्यावेळेस मातीचे नमुने आमच्याकडे येतात तर आम्ही मातीचे नमुने झाल्यानंतर त्यामध्ये आता संतुलित रासायनिक खतं कशी वापरायची त्याप्रमाणे आमच्याकडे 6 स्तरीय असं जे वर्गीकरण केलेलं आहे, ज्यामध्ये अत्यंत कमी, कमी, मध्यम, मध्यम जास्त, जास्त आणि अति जास्त असे प्रकारचे 6 आमचे जे वर्गीकरण आहेत 6 स्तरीय असतात. तर आता नत्र स्फुरद पालाशचा जर विचार केला तर साधारणतः 140 किलो प्रति हेक्टरी पेक्षा कमी जर नत्र असेल तर आपण त्याला अत्यंत कमी असं म्हणतो. बरोबर. 7 पेक्षा कमी जर किलोग्रॅम प्रति हेक्टरी जर स्फुरद असेल तर त्याला आपल्याला अत्यंत कमी असं म्हणतो. आणि पालाशचं म्हटलं
तर 100 किलो प्रति हेक्टरी जर कमी असेल तर आपण ते अत्यंत कमी असा पालाश जमिनीमध्ये असं समजतो. बरोबर. मग हे रिकमेंडेशन किंवा ही शिफारस आम्ही देत असताना शिफारसित खत मात्रा विद्यापीठाने प्रत्येक पिकासाठी दिलेली आहे. पीक निहाय दिलेले आहे. बरोबर. मग आता उदाहरणार्थ जर घेतलं तर कापसाचं उदाहरण घेता येईल. बरोबर. तर आपल्याला कापूस पेरायचा असेल तर 120, 60 अशी नत्रस्फुरत पालाश किलोग्राम प्रति हेक्टरी आहे शिफारस केलेली आहे. बरोबर. मग आता आपल्या एखाद्या शेतकऱ्याने माती परीक्षण झालं असेल आणि त्याच्यामध्ये नत्र स्फुरत आणि पालाश हे अत्यंत कमी असेल तर जो आम्ही नत्र स्फुरत पालाशचा शिफारसीत खत मात्रा सांगितली आहे तर ती तशीच तशी न देता त्यामध्ये 50% वाढ केली पाहिजे. बरोबर. असं आम्ही शिफारस त्याच्यामध्ये केलेली आहे, म्हणजे माती परीक्षणाच्या आधारावर. आता तसंच कमी असेल समजा तर कमी म्हणजे साधारणतः मग 141 ते 280 असेल नत्राचं. बरोबर. याप्रमाणे जे आम्ही जे वेगवेगळे स्तर सांगितले आहेत त्याप्रमाणे त्याचं वर्गीकरण केल्यानंतर मग 25% जो शिफारसीत खत मात्रा असेल ती जास्त द्यायची आहे. जर कमी असेल तर मध्यम जास्त असेल तर कुठल्याही प्रकारची शिफारसीत जे आपण दिलेले आहे त्याच्यामध्ये बदल करायचा. जे शिफारसीत आहे तेच द्यायचं आहे. आता जास्त असेल तर काय करायचं की शिफारसीत खत मात्रा जी सांगितली असेल त्यापेक्षा आपण जे आहे 25% कमी करायचं. बरोबर. आणि अति जास्त असेल तर 50% शिफारसीत खत मात्रा कमी करायची. त्यामुळे काय होईल की असंतुलन तर होईल परंतु आपल्याला जो आपण जास्तीत जास्त खर्च करतो तो सुद्धा वाचू शकेल. बरोबर आहे. संतुलित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा आता आपण जर पाहिलं तर क्षारफळ जमिनीचं क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं आहे. समस्या ज्या काही आहेत त्या वाढतच चाललेल्या आहेत. 13 लाख हेक्टर जमीन जवळजवळ क्षारफळ जमिनीचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा क्षारफळ जमिनीमध्ये आपल्याला जर सुपीकता वाढवायची असेल तर आपल्याला काय करायला हवं? पहिली गोष्ट तर क्षारफळ जमिनी जर असल्या तर क्षारफळ जमिनी कशामुळे होतात तर बेसुमार आपण रासायनिक खतांचा वापर करतो. बरोबर. दुसरं म्हणजे अमर्यादपणाने आपण जे पाणी जे देतो मोकाट पद्धतीने ते देत असतो. तर आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे तर आपण सिंचनाच्या नवीन पद्धती आलेल्या आहेत. आता ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, अजूनही सूक्ष्म सिंचन पद्धती सुद्धा आलेल्या आहेत. बरोबर. तर त्याचा वापर आपण आता सध्या केला पाहिजे. आणि मोकाट पद्धती जर वापरल्या असतील तर पाणी शेतांमध्ये साचून राहणार नाही याची आपण काळजी घेतली गेली पाहिजे. आणि समजा त्यामध्ये पाणी साचून राहिलं असेलही तर त्याची चर खोदून आपण ते पाणी शेताच्या बाहेर काढलं पाहिजे जेणेकरून क्षाराचा निचरा होईल. दुसरी ठिबक सिंचनचा एक फायदा असा आहे की सध्या आपण जे विद्राव्य खतं आता बाजारात आलेली आहेत तर विद्राव्य खतं सुद्धा आपण या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देऊ शकतो आणि पीक वाढीच्या अवस्थेनुसार सुद्धा आपल्याला देता येतील अशा पद्धतीने. त्यानंतर क्षारफळ जमीन असेल तर भूसुधारक आपल्याला वापरता येईल. आता यामध्ये क्षारफळ जमिनीमध्ये जिप्सम जो आहे हा जिप्सम आपल्याला ह्या शेणखताच्या माध्यमातून सुद्धा देता येईल. एकत्र करून देऊ शकतो आपण. या व्यतिरिक्त हिरवळीची खतं असतील तर हिरवळीची खतं जी आहे फुलं येण्याच्या आधी ती मातीमध्ये गाडता येऊ साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला ती गाडली गेली पाहिजे. तर अशा प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये हे आहेत. शिवाय सेंद्रिय खतं जे आहे याच्या जर आपण जास्तीत जास्त वापरली तर साधारणतः 2 वर्षांनी 3 वर्षानंतर जे आहे सेंद्रिय खतं आपण वापरली पाहिजे. म्हणजे जमिनीची आणि मातीची जडणघडण चांगली होत असते आणि क्षारफळ जमिनी हे चांगले होऊ शकतात. यामध्ये अशी जमिनी. बरोबर आहे. मी तर असं म्हणेल की बरेच शेतकरी विचारतात की आम्ही सेंद्रिय शेती करावी की काय करावी. पण मी तर म्हणेल सेंद्रिय शेती जी आहे ती आपण अशा क्षारफळ जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून जर केलं तर ह्या ज्या जमिनी आहेत त्या पूर्वपदावर येईल. त्याची जी सुपीकता आहे ती सुपीकता पूर्वपदावर येईल. तर अशा पद्धतीने आपण नियोजन जर केलं तर निश्चितच आपल्याला या क्षारफळ जमिनीची सुपीकता वाढवता येईल. पण कडधान्य पिकं जी असतात ना त्या कडधान्य पिकाचं योगदान ह्या जमिनीच्या सुपीकता वाढवण्यामध्ये काय असतं? अत्यंत महत्वाचा हा विषय आहे आपला. वास्तविक आता आपण हे वेगवेगळे जे आपण प्रयोग वापरले, सेंद्रिय वापरलं किंवा हरित जे काही दहींच्या ताक, सेवरी वगैरे चवळी हे वापरलं तर याच्या व्यतिरिक्त कडधान्य काही असतात, द्विदल असे काही पिकं आहेत त्यामध्ये जो वातावरणामध्ये 78% जो नत्र आहे तो नत्र जो आहे तो मातीमध्ये स्थिर करण्याचं कार्य हे कडधान्य पिकांच्या द्वारे केलं जातं. याच्यामध्ये काय होतं की असे काही जे कडधान्याच्या मुळावर गाठी असतात, रायझोबियम वगैरे असे काही आहेत तर हे जैविक जी काही खतं सुद्धा आपण जी देत असतो त्या बीज प्रक्रिया करून सुद्धा हे कडधान्यांच्या पिकामध्ये आणि गाठी निर्माण होतात आणि याच्यातनं जे नत्र ते स्थिर होतं आणि त्याच्या सुद्धा जमिनीची सुपीकता ह्या माध्यमातून
होऊ शकते, वाढू शकते. आणि पीएसबी हे जे काही जैविक खत आहे हो, ते पीएसबीचं सुद्धा- जे आहे फॉस्फरस ज्याला हा, स्फुरद आहे, स्फुरद तर स्फुरद हा स्थिर होत असतो. तर याला जर मुक्त करायचं असेल तर फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया पीएसबी ज्याला म्हणतात, तर ते सुद्धा आपल्याला याद्वारे बरोबर आहे, कारण वापरता स्फुरद हे फक्त 15 ते 20% उपलब्ध उपलब्ध होतं, होतं. बाकीचं सगळं स्थिर होत असतं. हो. आणि असं स्थिर झालेलं उपयोगी येण्यासाठी आपण अशा जैविक खतांचा वापर जर केला PSB तर सारखं. निश्चितच आपल्याला त्याचा वापर. तर ही जी काही कडधान्य पिकं आहेत, ही कोणती कोणती कडधान्य पिकं आहेत की जी आपल्याला सुपीकता वाढवण्यासाठी मदत करतील? आता यामध्ये मूग आहे, उडीद आहे, चवळी आहे, यामध्ये सोयाबीन असेल किंवा तूर, नंतर हुलगा आहे, वाटाणा आहे, भुईमुग आहे, अशा सर्व प्रकारचे आपल्याला कडधान्य जे आहेत यामध्ये कडधान्य पीक आपल्याला आपण लावू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण जी काही क्षारपड जमिनी ज्या आहेत त्या ठिकाणी मात्र कडधान्य पिकं तर येत नाही, अति संवेदनशील असतात. तर अशा जमिनीमध्ये काही प्रतिकारक अशी काही पिकं आहेत की जेणेकरून आपल्याला क्षारपड जमिनीची सुपीकता वाढवता येईल. अशा पद्धतीनं आपण जी काही क्षारपड जमिनी ज्या आहेत त्या ठिकाणी मात्र कडधान्य पिकं तर येत नाही, अति संवेदनशील असतात. तर अशा जमिनीमध्ये काही प्रतिकारक अशी काही पिकं आहेत की जेणेकरून आपल्याला क्षारपड जमिनीची सुपीकता वाढवता येईल. हो, यामध्ये आपल्याला जे त्या क्षारपड जमिनीत कडधान्य लावता येत नाही, तर यात हिरवळीची काही खतं आहेत, बरोबर. हिरवळीची काही पिकं आहेत, त्यामध्ये दहींच्या हा अतिशय चांगला पर्याय याला आपल्याला मिळू शकतो. तर दहींच्या आणि शेवरी जे आहे यांच्या मुळावर सुद्धा गाठी होतात. बरं, जर आपल्या कडधान्यांचे जे ते सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील असे असतात ना, बरोबर आहे. त्यामुळे ते तिथे त्या ठिकाणी घेता येत नाही. परंतु दहींच्या आणि शेवरी जे आहे यांच्या मुळाच्या गाठीवर सुद्धा नत्राचं स्थिरीकरण बरोबर, होऊ एक प्रकारची शकतं. नत्राची फॅक्टरीची फॅक्टरीच आहे ती. बरोबर. तर त्या दृष्टीने आपल्याला दहींच्या आणि शेवरी हा एक पर्याय आहे त्यामध्ये. बरं, एकंदरीतच आपण आता बरंचसे सांगितलं, परंतु आपल्याला ही जी सुपीकता वाढवायची असेल तर आपण शेतकरी बंधूंना काय काय उपाययोजना सांगता येईल? हे पहा, जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर जुन्या काळी एक म्हण होती पहा, की शेतात खत, गावात पत आणि जमिनीत- घरात एक मत. घरात एक. आता ह्या दोन गोष्टी आपण जर सोडल्या, समजा गावात पत तर पाहिजेच पाहिजे, घरात एक मत पाहिजे, पण सर्वात महत्वाची गोष्ट असते की शेतामध्ये खत असले पाहिजे. बरोबर आहे. कारण खताला टॉनिक असं म्हटलेलं आहे, पिकांचं टॉनिक असतं हे. आणि म्हणून सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर बरोबर. आपल्याला याच्यात शेतामध्ये पाहिजे. केला पाहिजे, मातीमध्ये मिसळलं गेलं पाहिजे. 2 ते 4 वर्षांच्या दरम्यान का होईना आपल्याला माती हे दरवर्षी त्या पिकाला शिफारस केल्याप्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर हा वापर केला झाला पाहिजे बरोबर. सेंद्रिय खतांचा. दुसरी या गोष्ट- व्यतिरिक्त जे आहे, जे सांगितलं आपल्याला जमीन माती मगाशी सांगितलं की जमीन बिघडण्याची, माती बिघडण्याचं कारण काय, सुपीकता बिघडण्याची कारण काय, तर पाण्याचा निचरा होत नाही. बरोबर, अमर्याद पाण्याचा जो काही वापर वापर आहे. विशेषतः ऊसासाठी होतो. हो, तर तो अमर्याद वापर टाळला पाहिजे. म्हणजे थोडक्यात ऊसाचं पीक जर घ्यायचं म्हणलं तर ठिबक तर ठिबक सिंचन सिंचनाशिवाय असलं केलं पाहिजे. पाहिजे. ठिबक सिंचन केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. बरोबर. तर अमर्याद वापरतो आहे. नंतर रासायनिक खत वापरताना आता आपण सांगितलं, तर आम्ही ज्या माती परीक्षण झाल्यानंतर 6 स्तरीय पद्धतीनेच शिफारसीत खत मात्रेमध्ये कमी किंवा जास्त करून जास्त संतुलित अन्नद्रव्याचा वापर केला संतुलित पाहिजे. वापर केला पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर हिरवळीची खतं आहेत, ताग आहे, दहींच्या दहींच्या आहे, आहे. शेवरी आहे, चवळी आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे हिरवळीची खतं आहेत आहे. ती मातीत गाडली गेली पाहिजे. बरोबर, आणि विशेषतः 2 वर्षातून एकदा तरी आपण हा हिरवळीच्या खतांचा वापर केलाच पाहिजे. केलाच पाहिजे. या व्यतिरिक्त आता काय आहे की बीज प्रक्रिया जी आहे ना फार महत्वाची बरोबर आहे. आहे. यामध्ये जैविक जे जे वेगवेगळे आहे जीवाणू संवर्धन खते, बरोबर. जे रायझोबियम असेल, अझोटोबॅक्टर असेल, ॲसिटोबॅक्टर असेल, तर ह्या प्रकारचे जे आहे ही हा. बीज प्रक्रिया केली पाहिजे. याच्या आपण बीज प्रक्रिया करताना जे आहे हे बुरशीनाशक, कीटकनाशकचा वापर करतो, म्हणजे बरोबर आहे. रोग किडींचा प्रादुर्भाव सुद्धा यामुळे थांबतो. म्हणजे जमिनीची सुपीकतेशी जरी संबंध आहे यामध्ये. बरोबर आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जैविक खतांचा वापर हा ही महत्त्वाची गोष्ट आहे. हो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ॲसिटोबॅक्टरची जर आपण बेने प्रक्रिया जर केली तर आपल्याला जवळजवळ 50% पर्यंत नत्राची बचत करता येते. एक्झॅक्टली. बरोबर. दुसरं अजून काहीच कारण तर सांगता येईल? तणांचा बंदोबस्त करणे, कारण बरोबर. तण खाई धन असं म्हणतात. पण वेळीच बंदोबस्त करणं हे अतिशय महत्त्वाचं अतिशय आहे. वेळेवर कारण केले फुलं आल्यानंतर जर केलं नाही. तर आपण पुढची पिढी जी आहे ती आपण तयार करतो. तर म्हणून- फुलं येण्या अगोदर जर आपण अशी उपटले आणि त्याचा आच्छादन म्हणून जर उपयोग केला तर हिरवळीचे खत सुद्धा आपण ते म्हणून वापरता येईल. वापरता येईल फक्त. त्यानंतर आता मी सांगितलं की सिंचन पद्धतीमध्ये बदल केला आधुनिक पाहिजे. सिंचन पद्धतीचा आधुनिक वापर केला सिंचन पाहिजे. पद्धतीचा वापर केला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आधुनिक सिंचन पद्धती झाल्या म्हणजे तणांचा जो आहे तो तण वाढणार नाही. जेवढं पाण्याला आपल्याला पिकांना आवश्यक असेल तेवढंच पाणी ठिबक सिंचनच्या आणि याच्याद्वारे दिलं जाईल. बरोबर. तर ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर पण केला पाहिजे. बरोबर. माती परीक्षण तर केलं पाहिजे, आवश्यक आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे आपण दुर्लक्ष कधी करायचं नाही. बरोबर. आता वेगवेगळ्या कमतरतेनुसार दिलं पाहिजे. दिलंच पाहिजे आणि ते. ते यामध्ये माती जे आहे झिंक सल्फेट असेल किंवा FeSO फॉर फेरस सल्फेट असेल, तर ह्या प्रकारचे जे आहे हे सर्व जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे मातीमध्ये दिले गेले पाहिजे.
आणि पिकांच्या वाढीसाठी ते उपयुक्त पण ठरलेले आहेत. त्याशिवाय क्षारपड जमिनी असतील, ज्याला समस्याग्रस्त असं म्हणतो आम्ही, प्रॉब्लेम सॉईल म्हणतो, तर ह्या प्रॉब्लेम सॉईल असतील, सोडिक सॉईल असतील, ह्यांची दुरुस्ती केली पाहिजे. भूसुधारक आहे, सुधारणा केली हा, पाहिजे. आता समजा जमिनीचा विमला जो आहे जमीन, तर विमला जमीन म्हणजे काय की जमिनीचा सामू जो आहे तो 7 पेक्षा जास्त असेल, मग त्यावेळेस 8.5च्या पुढे असेल किंवा सोडियमचं प्रमाण असेल, चोपन्न जमिनी म्हणतो आपण. 54 जमिनी असतील, बरोबर. तर त्यावेळेस जिप्सम जे आहे हो. हे वापरले गेले पाहिजे. बरोबर आहे. आणि आता कोकणामध्ये काय असतं की तिथे कोकणात, हा. आम्लधर्मी जमिनी जास्त आढळतात, तर ज्यांचा पीएच हा जो 6.5 पेक्षा कमी असेल, तर अशा जमिनीमध्ये जो आहे आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट, त्याला आपण लाईम म्हणतो किंवा तो चुना शेणखतात म्हणतो, मिक्स करून दिला तो पाहिजे. सुद्धा शेणखतामधून त्याच्यामुळे mix करून जमिनीची दिला गेला. घडण सुद्धा मऊ गडण पडते. होऊ शकते चांगली, आणि मातीची जी आहे जडणघडण चांगली होऊन माती सुपीक सुद्धा होऊ शकते. तर निचरा करणं तर महत्वाचं आहे, छानांचा निचरा सुद्धा झाला पाहिजे, आणि पाणी जाण्यासाठी चर खोदले पाहिजे. तर चर जर खोदले तर सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी, जर मातीची जी आहे पाणी जे आहे ते जेवढं आवश्यक आहे पाणी तेवढंच राहील, बरोबर आहे. आणि बाकीचं पाणी हे आणि शेताबाहेर बरेचसे निघून जाईल. शेतकरी आपल्याकडे जे काही पालापाचोळा असतो, हो. दसकट असतात, दसकट असतात, नंतर उसातील पाचट असतं, पाचट ते असते, जाळायचं जाळायचं नाही. नाही. हे त्याचा- हा महत्त्वाचा आणि संदेश त्याचा आपल्याला आच्छादनाचा वापर सांगावा जर केला Yes. तर निश्चितच आपल्याला ओलाव्याचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग करून आर्द्रता घेता किंवा येईल. मल्चिंग सुद्धा हो. आपल्याला करणं गरजेचं आहे यामध्ये. बरोबर. तर अशा प्रकारचे आपल्याला मातीची सुपीकता वाढवण्यासाठी अशा वेगवेगळे उपाय आपण करू शकतो. भरपूर उपाय आपण सांगितलेले हो. आहेत. शेतकरी बंधूंनो, आपल्याला आपण जर पाहिलं तर याच्यातून एक लक्षात येतं की नुसतीच सेंद्रिय शेती किंवा नुसतीच रासायनिक शेती हे न करता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण जर काही सेंद्रिय शेती, जैविक शेती आणि रासायनिक शेती याचा एकत्रित वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला यामध्ये एकात्मिक उत्पादन वाढवता येईल, आणि उत्पादकता वाढवण्याबरोबरच जमिनीची सुपीकता सुद्धा वाढवता येईल. त्याचप्रमाणे आपण जर एक पाहिलं तर आज ह्या मातीचं जे काही जागतिक मृददिन आहे, या निमित्तानं मला तुम्हाला एक सांगा वाटतंय की आपण आपल्या शेतातील माती परीक्षण करून प्रत्येकानं जमीन आरोग्य पत्रिका ही ठेवली पाहिजे. आणि ह्या जमीन आरोग्य पत्रिकेवरून आपल्याला एक लक्षात येतं की आपल्याला वाटतं की माती परीक्षण केलं की फक्त नत्र स्फुरत पालासच द्यायचं, पण तसं नाहीये. माती परीक्षण केल्यानंतर, आरोग्य पत्रिका आपण ठेवल्यानंतर प्रत्येक वर्षी आपल्याला कळतं की आपल्या जमिनीचा सुपीकतेचा निर्देशांक कमी जास्त होतोय का, कमी होतोय परत का वाढतोय. अशा पद्धतीने ह्या पत्रिकेवरून आपल्याला कळतंय. ह्या पत्रिकेवरून आपल्याला अजून एक कळतं की पिकाचं नियोजन काय करायचं, सुधारणा काय करायचं, पाणीचं व्यवस्थापन काय करायचं, संतुलित अन्नद्रव्य कसं द्यायचं, सगळ्या गोष्टीचं नियोजन जे आहे ते आपल्याला जमिनी आरोग्य पत्रिकेवरून कळणार आहे. म्हणून ह्या दिनाच्या निमित्तानं मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण प्रत्येक जणांनी आपल्या जमिनीतील मातीचं हे आपण परीक्षण केलं पाहिजे बरेच वेळ काय आणि होतं पत्रिका सर, ठेवली बरं का, पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की माती परीक्षण आपण तर करतो, परंतु पाणी सुद्धा आपल्याला तपासून घेणं बरोबर फार आहे. महत्वाचं आहे. कारण चांगलं पाणी आपल्याला जमिनीला दिले गेले पाहिजे. कारण बोरचं पाणी किंवा क्षारयुक्त पाणी जर दिलं तर त्याच्यानं सुद्धा जमिनीची सुपीकता बिघडण्यास कारणीभूत ते ठरू शकतात. बरोबर आहे. त्यामुळे पाणी सुद्धा तपासणं फार आवश्यक आहे. आणि या पाण्यामुळे सुद्धा ज्या चांगल्या जमिनी आहेत, ज्या काळ्या मध्यम खोल जमिनी आहेत, ह्या लवकरात लवकर खराब होतात, कारण याला निचरा जो असतो तो थोडासा मध्यम ते कमी असतो. तर एक कविता याच्यामध्ये सुपीकतेच्या बाबतीत लिहिलं होतं मी की अन्नद्रव्यांनी वाढते पीक, मगच उत्पन्न मिळते ठीक, म्हणून माती असावी सुपीक शेतातली. सेंद्रिय हरित आणि जैविक, बरोबर. सेंद्रिय हरित आणि जैविक खते एकात्मिक वापरू रासायनिक, तरच माती बनील सुपीक शेतातली. शेतीचे जाणावे तंत्र, शेतीचे जाणावे तंत्र, कृषी शास्त्रज्ञ देत असे मंत्र, सल्ल्यासाठी कृषी विद्यापीठ अहोरात्र झटत असे, अहोरात्र झटत असे. धन्यवाद. आपण जी काही मातीची सुपीकतेविषयी अतिशय छान अशी तांत्रिक आणि काव्यपंक्तीतून माहिती सांगितलेली आहे, तर मी आज सह्याद्री वाहिनी मुंबई दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.